सो हे हॅलो नमस्ते, मी हर्षिता. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आपण बनवणार आहे बाजार आमटी. सो त्याच्यासाठी काय काय लागणार आहे ते आपण बघून घेऊयात. सो सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे हरभरा डाळ. सर्वांचं प्रमाण एकच ठेवा तुम्ही, मी ज्या बॉलने मेजर करते. नंतर ही उडद डाळ, थर्ड डाळ आहे, तुम्ही थर्ड आहे बघा ही आता, मसूर डाळ, ही मूग डाळ. मला आधी या डाळींचाही फरक समजत नव्हता. अँड देन ही आपली वरणाची डाळ आहे. ही पण बघा, कसा डिफरन्स समजेल तुम्ही मला सांगा. ही आणि ही थोडी थोडी सेमच दिसते ना. सो आधी मला याच्यातला फरक नव्हता समजत, आताही इतका जास्त नाही समजत. म्युझिक. सो आपला असा हा प्लॅटर रेडी झालेला आहे. बघा किती छान असा तो दिसतोय. आपण स्वच्छ अशा धुवून घेऊयात आणि कुकरला याच्या 3 शिट्ट्या घेऊयात. सो चला. सो बघू शकता, अशा प्रकारे मी डाळी धुवून घेतलेल्या आहेत. अँड मला आता एक आठवलं, म्हटलं तुमच्याशी शेअर करावा, की ना मला कोणीतरी असं बोललं होतं की तुझी आई किती वेळा डाळ किंवा हे किती वेळा धुते. सो तेव्हा मला काही इतकं माहीत नव्हतं, बिकॉज मी जॉब लाईफमध्ये होते अँड आय रिअली डिडंट हॅड एनी आयडिया की काय असतं, कसं असतं. सो येस, आता कळतंय, आठवत आहेत, म्हणजे काही गोष्टी समजतात. सो येस, मला माहित होतं धुतात किती वेळा, बट समोरनं असं सुंदर दिसतंय ना हे. सो चला, आता हे झाल्यानंतर आपण कुकरच्या 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत आपल्याला, की जे आपण वरणाची डाळ शिजवतो त्याच प्रकारे आपल्याला या सगळ्या डाळी शिजवून घ्यायच्या. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहेत कांदे, टोमॅटो, लसूण हा सोलायचा आहे, ठीक आहे, अजून अद्रक, चिंच, कोथिंबीर अँड मिरची आपल्याला लागणार आहे. सो हे सगळं आपण कट करून घेऊयात. सो चला. पाहू शकता, अशा प्रकारे कांदा मी कट करून घेतला, ही कोथिंबीर, टोमॅटो थोडासाच घ्यायचा आहे आपल्याला, मिरची, लसूण, कढीपत्ता, अद्रक अँड चिंच, ठीक आहे. अँड येस, खोबरं पण. हे मी धुतलेलं आहे आताच. सो येस, खोबरं. सो हे सगळं छान वॉश करून आपल्याला हे सगळं असं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला खसखसही लागणार आहे. सो येस, बघूयात आपण पुढे कसं करायचं. बट हे सगळे मेन इन्ग्रेडियंट्स आहे आपल्या बाजार आमटीसाठी. तवा घ्यायचा आहे, त्याच्यावरती आधी खोबरे टाकायचे आहे. खोबरं छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खोबरं ऍक्च्युली लगेच भाजलं जातं, म्हणून मग थोडंसं लक्ष द्या, जास्त वेळ भाजू देऊ नका. ते थोडंसं छान असं भाजून घेऊयात आपण. आणि प्रत्येकाची ही आमटी करायची पद्धत वेगळी आहे. सो तुमच्याकडे ही आमटी कशी करतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. सो आपण नेक्स्ट टाइम तशी ट्राय करूयात. जे पाहू शकता, हे भाजत आलंय. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे लसूण, मिरची, लसूण, अद्रक जे आपण घेतलेलं आहे, आणि ते पण छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. थोडीशी आपल्याला खसखस इथे ऍड करायची आहे, आणि खसखस कशी लगेच फुलल्या जाते, म्हणून ती थोडी लास्टलाच ऍड करायची. आणि आमटी म्हटलं की झणझणीत तर असतेच. सो येस, त्याच्यासाठी तिखट असं जास्त टाकायचं. छान असा खसखस आणि खोबऱ्याचा वास सुटलेला आहे. सो हे आता आपण हे सगळं आपल्याला मिक्सर करून घ्यायचं आहे. थंड होऊ द्या, त्याच्यानंतरच मिक्सर करा. कांदा घ्यायचा आहे, जो आपण आपल्याला कांदा घ्यायचा आहे अँड टोमॅटो, आणि याची छान अशी प्युरी करून घ्यायची आहे आपल्याला. जे आपण चिंच टाकणार आहे त्यातलं पण एक हे मी मिक्सर करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता, आपली डाळ छान अशी शिजलेली आहे. सो तिला
असं घोटून घ्यायचं आहे. ठीक आहे, मोठी डाळ ठेवायची नाहीये. आणि मी याच्या आधी जे प्रमाण सांगितलं ते मला इतकी जास्त करायची आहे म्हणून ते तितकं प्रमाण आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने डाळींचं माफी कमी करू शकता. ही डाळ छान अशी आता मी घोटून घेते. ओके, सर्वात आधी आपल्याला गॅस ऑन करायचा आहे. त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. अर्थातच आमटी आहे म्हटल्यावरती थोडी तर्री जास्त यायला हवी आणि तर्रीसाठी आपल्याला तेल जास्त लागतं. सो येस, असं छानपैकी असं जास्त भरभरून मी तेल टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे, गरम होऊ द्यात हे छान. जितकं ते गरम होईल तितकं त्याला टेस्ट छान येते. हे मी खूपदा बोललेली आहे. इकडे पाणी पण गरम होतं आपलं एका साईडला. तुम्ही असं करा की एक साईडला पाणी गरम करायला ठेवून द्या. ठीक आहे, तर हे छान असं गरम झालं की जिरे टाका, जास्त टाका जरा. सॉरी, ती मोहरी होती आणि हे जिरे आहे. तर या जिरा मोहरी दोन्ही छान असं तडतडू द्या. त्याच्यानंतर हा कढीपत्ता आपल्याला टाकायचा आहे. असा तोडून टाका आणि मागे सरका, नाहीतर तो तोंडावरती येतो. होऊ शकतो. छान असा तडका बसलेला आहे, फ्लेवर येत आहे. तरी ते अजून छान होऊ द्या. थोडस अजून त्याचे फ्लेवर उतरू द्यात तेलामध्ये. आणि आमटी म्हटलं की झणझणीतच झाली पाहिजे. सो येस, आपल्याला मसाला जास्त टाकायचा. त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये पण मिरची टाकलेली आहे जास्त. आपण हे या पॉइंटला टाकून घेऊया. तिखट मसाला, हळद, आणि देन त्याच्यामध्ये आपली कांदा आणि टोमॅटोची प्युरी. याच्यामध्ये सोलापुरी मसाला किंवा मग आपल्या इथे जो स्पेशल भेटतो आपण तो घेऊ शकतो. मस्त ऍड करायचा आहे, छान असं मिक्स करायचं आहे. मलाही छान असं तेलात परतून घ्यायचं आहे. या पॉइंटला आपण डाळ टाकून घेऊया. आपल्याला गरम पाणी ऍड करायचं आहे. छान अशी गरम पाणी घालून आपल्याला डाळ मिक्स करून घ्यायची आहे. आणि या पॉइंटला आपल्याला चिंच ऍड करायची आहे. सो या पद्धतीने ही आमटी नक्की ट्राय करून बघा. बघू शकता कन्सिस्टन्सी, आणि ते अजून घट्ट होणार बिकॉज त्याच्यामध्ये ना डाळी आहे. सो आपल्याला आधीच पाणी खूप जास्त टाकायचं आहे, कारण की मग आमटी अशी एकदम पातळच छान लागते. सो डाळी आपल्याला भरपूर ऍड करायच्या. छान असं त्याला घोटून घ्यायचं आहे की डाळ खाली नको हे व्हायला. तुमच्याकडे ही आमटी कोणत्या पद्धतीत करतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि थोड्या वेळाने याला पण छान असा कट येईल, मी दाखवतेच तुम्हाला. या पॉइंटला आपण कोथिंबीर टाकून घेऊया थोडीशी.
प्रकारे आपली आमटी रेडी झालेली आहे. सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि झणझणीत अशी आपली ही रेसिपी रेडी झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो ही आमटी आपल्याला थोडा वेळ अशी उकळून द्यायची आहे छान. बघा त्याला तर्री पण येते, आता तर्री यायला लागली आहे. सो येस, थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. आणि तुमच्याकडे ही कोणत्या पद्धतीत करतात हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. गार्निश कशी करायची तर ही मस्त अशी भाकरी सोबत खातात, बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी. सो येस, आता मी भाकर बनवून घेते. तुम्हाला भाकर कधी माझी बघायची असेल तर ते पण मला कमेंट करा, मी नेक्स्ट टाइम नक्की दाखवेल. सो येस, थँक्यू फॉर वॉचिंग. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब गाईज.